शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आहे सॅटर्डे आणि सकाळपासूनच व्लॉगला सुरुवात करते. तर आता मी अपेक्षाचा ना टिफिन बनवायला घेतलेला होता आणि जसं की रोजच्या टिफिनमध्ये ही भाजी पोळीच जात असते तिच्या टिफिनमध्ये. मात्र आज सॅटर्डे होता म्हणून काही ना काही मग थोडं वेगळं द्यावंच लागतं तिला टिफिनमध्ये. कारण रोजच शाळेमध्ये भाजीपोळी घेऊन जावी लागते, त्याच्यामुळे मग कंटाळा करते ती. म्हणून मग सॅटर्डेलाच परमिशन आहे शाळेमध्ये की काही आपण स्पेशल असं काही मुलांना बनवून देऊ शकतो. म्हणून मग ना सँडविचच बनवायला घेतलेले होते. तर आलूची भाजी रात्रीच बनवून ठेवलेली होती मी आणि त्यानंतर आता शिमला मिरची, कांदे वगैरे चिरून घेतले आणि छान ब्रेडमध्ये ना सॉस वगैरे लावून घेतल्यानंतर भाज्या वगैरे टाकून दिल्या. आपल्याला जे आवडत असेल मुलांना म्हणजे त्या आपण भाज्या टाकू शकतो. तर अपेक्षाला शिमला मिरची वगैरे तशीही आवडते म्हणून छान शिमला मिरची, कांदा वगैरे टाकला आणि तुपावर ना सगळे सँडविच छान भाजून घेतले. बटर असेल तर आपण बटरही टाकू शकतो, मात्र मी तूप होतं तर मग तुपावरच तिला भाजून दिले आणि आता ती शाळेत गेलेली आहे. त्याच्यानंतर मग ना बाहेरचं वगैरे आवरून घेतलं आणि आता घरातलं आवरायला घेतलेलं आहे. तर बाकीचं सगळं झालं माझं, झाडझटक वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता पोछा मारून घेत आहे मी. कारण आज ना मला थोडं किचनमधलंही एक्स्ट्रा काम थोडं काढायचं होतं, पण म्हटलं घर पहिले आवरून घेते. कारण कसं इकडे एकदा कामात लागलं की बराच उशीर होईल मला हे सगळं एक्स्ट्रा वर्क करताना. तर तोपर्यंत मग बाकीचंही घर तसंच पडलं राहील जर मी या कामात लागले तर. आणि मग ते अजिबात चांगलं वाटत नाही आणि परत अर्धं लक्ष आपल्या इकडे असतं आणि अर्धं लक्ष ना तिकडे असतं की सगळा पसारा बाकीचा पडलेला आहे वगैरे. म्हणून ना आधी सगळं घरातलं, अंगणातलं वगैरे सगळं आवरून घेतलं होतं मी आणि त्यानंतरच मग किचनमध्ये ना सगळं हे जे आज मला सगळी साफसफाई करायची होती तर ते करायला आलेली होती मी. आणि मग सगळं कसं असं व्यवस्थित आपण मॅनेज करून घेतलं की आपल्यालाही तेवढा ताण येत नाही. कारण आता एकदा कामात लागलं की आपण मनमोकळेपणाने इकडलं काम कितीही वेळ झाला तरी करू शकतो. कारण किचनचं कुठलंही काम आपण शिल्लकचं काढलं की बराच वेळ जात असतो ते सगळं करण्यामध्ये आणि आपल्या गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जात असतो. त्यामुळे किचन हे नेहमी नीटनेटकं स्वच्छ असायला हवं. कारण आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि किचनमध्ये आपण अन्न शिजवत असतो आपल्या घरच्या सगळ्याच व्यक्तींकरिता. तर त्या अन्नामध्ये आपल्या हाताचा स्वाद आपण कुठल्या मनाने म्हणजे आनंदी मनाने जर आपण तो सगळा स्वयंपाक करत आहोत तर त्या सगळ्या आपल्या भावनानं त्या अन्नामध्ये उतरत असते आणि त्यासाठी आपलं किचनही तेवढंच नीटनेटकं आणि स्वच्छ असणं खूप आवश्यक असतं. कारण किचन जितकं नीटनेटकं स्वच्छ राहील तर किचनमध्ये शिजणारा प्रत्येक पदार्थ हा चविष्ट तर बनतोच बनतो आणि जेव्हा आपल्या घरातील सगळे सदस्य तो पदार्थ खातात तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना आपल्यालाही एक वेगळं समाधान मिळत असतं, बरोबर ना. तर त्याच्याचसाठी आपण जिथे स्वयंपाक करतो आहे तर ती स्वयंपाक खोली तितकीच साफ स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर चला आता सगळं किचन मी आवरायला घेतलेलं होतं. तर सगळ्या बरण्या वगैरे रिकाम्या करून घेतल्या. त्यातील जे काही कडधान्य वगैरे होते तेही सगळं मी काढून घेतलेलं होतं आणि काही मसाले वगैरे होते तर ते मी ना माझा जो एक स्टीलचा डबा आहे त्याच्यामध्ये मी काढून ठेवले. कारण जे त्याच्यामध्ये सगळा सुगंध असतो मसाल्यांमध्ये वगैरे, वाट्यांमध्ये वगैरे ठेवलं आणि कधी ते थोडं उघडं वगैरे राहिलं तर तो सगळा सुगंध ना त्याचा निघून जातो. म्हणून मी ना टिफिनच्या अशा एका बॉक्समध्येच ते सगळे धनिया पावडर, जिरे पावडर, परत काळा मसाला वगैरे जो काही होता तर ते सगळं ना मी त्या टिफिनमध्ये ठेवलेलं आहे. आणि परत जे काही कडधान्य वगैरे काढलेले होते तर ते मी तिथे टेबलवर सगळे ठेवून पेपर वगैरे झाकून दिला. कारण एवढ्या प्लेटा झाकत बसण्यापेक्षा एक पेपर मी सरळ त्याच्यावरनं झाकून दिला म्हणजे ते कुठला कचरा वगैरे त्याच्यावर उडत नाही किंवा पडत नाही. परत ज्या गोष्टी ना मला उन्हात वाळवायच्या होत्या म्हणजे ज्या आपल्या रोजच्या वापरीत येत असतात तर त्या आपल्याला माहिती पडतच असतात की कशा आहे काय आहे. मात्र कुठल्या कुठल्या गोष्टी अशा असतात की बरेच दिवस आपण किचनमध्ये त्या गोष्टींचा वापर करत नाही आणि मग कधी कधीच ते वापरत असतो. तर अशा काही गोष्टी असतात की कधी त्याला कीड लागते किंवा काही. तर अशा ज्या काही गोष्टी होत्या तर त्यानं मी उन्हामध्ये वाळत घातलेल्या होत्या आणि सगळे डबे घासण्यासाठी ना मी थोडं कोमट पाणी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्फ टाकलेला होता.
कारण त्याच्याने ना डबे लवकर स्वच्छ होतात. कारण जसं की किचनमध्ये असतात सगळे, त्याच्यामुळे भाज्यांची फोडणी वगैरे आपण देत असतो, तर सगळा तो तेलकटपणा वगैरे ना तो थर सगळा त्या डब्यांवर जमत असतो आणि घरात येणारी धूळही मग त्याच्यावर परत बसत असते. त्यामुळे ते अजूनच जास्त चिकट होऊन जातं. त्याच्यामुळे जर थोडं कोमट पाणी आपण केलं आणि त्याच्याने घासले ना, तर तो सगळा तेलकटपणा, चिकटपणा जो काही असतो ना, तर तो लवकरच निघून जात असतो त्याच्यावरचा. तर गॅसच्या ओट्यावरील जे कॉर्नर रॅक असते ना, तिथलेही सगळे डबे, तिखट मिठाचा डबा वगैरे सगळं घासून घेतलेलं होतं. आणि आता या रॅकमधल्या ना सगळ्या बरण्या घासायच्या होत्या. तर त्या सगळ्या बरण्यांसोबत मी घासत नसते, तर त्या वेगळ्याच घासते. कारण या बरण्यांचा ना काच जरा पातळ आहे, त्याच्यामुळे थोड्याशा अलगदपणेच या सगळ्या हाताळाव्या लागतात मला. त्याच्यामुळे मग त्या वेगळ्याच घासून ना चाळण्यांमध्ये अशा ठेवून दिलं होतं, म्हणजे त्यातलं पाणी ते निघून जातं. आणि काही डबे ना घासलेले मी इथे भिंतीवरच ठेवलेले होते, कारण आता टोपल्यामध्ये काही जागा नव्हती हे डबे वगैरे ठेवण्याकरिता. आणि त्यानंतर ना मग सगळी खिडकी जवळची जागा वगैरे आणि किचनमध्ये जे काही थोडेफार जाळके वगैरे होते, तर ते सगळे ना मी झटकून वगैरे घेतले. कारण आता थोडा मला गॅस ओटावाही पुसून घ्यायचा आहे, परत ही खिडकीही पुसायची होती, म्हणून आधी तिथे असलेले ना सगळे जाळके वगैरे ते सगळे काढून घेतले. आणि त्यानंतर ना आता जरा भूक लागलेली होती, मात्र आता दुसरं काही करत बसले असते तर थोडा वेळ गेला असता. म्हणून मग दुधातच ना ते ड्रायफ्रूट सिरप आहे, तर ते सगळं टाकून ना मी थंडाई बनवून घेतली आणि म्हटलं थोडंसं पिऊन घेते. कारण आता स्वयंपाकाला थोडा उशीरच होता आणि कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला एनर्जीची गरज असते आणि त्याच्यासाठी मग थोडंसं पोटातही काही असणं आवश्यक असतं. कारण एनर्जी असेल तरच कुठलंही काम आपलं अजून चांगल्या पद्धतीने होत असते. तर चला आता थोडं थंडाई वगैरे घेतली आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागलेली होती. तर ओट्यावरील ना सगळी टाईल्स मी आधी पाणी वगैरे टाकून ओली करून घेतली आणि त्यानंतर छान ताराने ना चांगली घासून घेतली ती सर्फच्या पाण्याने. आणि त्यानंतर परत त्यावर पाणी पूर्ण ओतून घेतलं मी, म्हणजे ते कुठलेच सर्फचे डाग वगैरे त्याच्यावर राहायला नको म्हणून. आणि त्यानंतर मग छान कोरड्या कपड्याने ना पूर्ण पुसून घेतली. आणि जेव्हाही मी ही टाईल्स पुसत असते ना, तर त्यावेळी मी पायाखाली ना कॉटनचा कपडा ठेवत असते. कारण टाईल्स धुताना आपण ते सर्फच्या पाण्याने वगैरे सगळं पुसतो किंवा धुतो, तर ते सगळं पाणी त्या ओट्यावरून जात असतं. आणि ओटा पुसताना आपली तिथे इकडून तिकडे सगळी हालचाल होत असते. त्यामुळे ना पाय वगैरे घसरण्याची थोडीशी भीती असते. म्हणून मी नेहमी जेव्हाही ओटा पुसत असते, तेव्हा पायाखाली ना कॉटनचा कपडा घेत असते, म्हणजे त्यामुळे आपला बॅलन्स व्यवस्थित राहतो. आणि जसं जसं जिकडे जिकडे मी पुसायला जाते, तसा तसा पायाने तो कापड ना सरकवून घेत असते. तर चला ओटा वगैरे सगळा माझा पुसून झाला आणि त्यानंतर मग खिडकीतही पाणी टाकून थोडी घासून घेतली होती मी आणि आता कोरड्या कपड्याने ना सगळी पुसून घेतली. कारण खिडकीमध्ये ना खूप चिकटपणा होत असतो, जे काही आपण फोडण्या वगैरे देत असतो भाज्यांना, तर त्याचा सगळा तो तेलकटपणा उडतच असतो हवेसोबत. तर त्याच्यामुळे ना ती थोडीशी तेलकट झालेली होती, म्हणून ती छान घासून सगळी पुसून घेतली मी. आणि त्यानंतर ना आता गॅसच्या ओट्याखालचा सगळा शेल्फ मी रिकामा करून घेतला आणि तिथेही सगळी झाडझूड वगैरे करून घेतली. कारण एकंदरीत सगळेच भांडे रोजचे निघत नाही. जे आपले रोजच्या वापरीत आपल्याला सुरुवातीला लागत असतात, तर तेच समोरचे भांडे तेवढे निघत असतात आणि मागचे जे काही आहे तर ते तसेच राहत असतात. त्याच्यामुळे तो भाग काही झाडण्यात वगैरे येत नाही किंवा पुसण्यात येत नाही. त्याच्यामुळे मग ना आता सगळंच ते रिकामं करून घेतलं आणि ते सगळं व्यवस्थित ना पुसून घेतलं होतं मी. आणि तेवढ्यामध्ये अपेक्षाही आता शाळेतनं आलेली होती, कारण आज सॅटर्डे आहे, त्याच्यामुळे लवकरच सुट्टी झालेली होती तिला. आणि शाळेतनं येता येता यांनी तिला फुगे, गुलाल, परत ते पुंगी वगैरे सगळं घेऊन दिलेलं होतं. आणि आता ही पुंगी वाजवू घरामध्ये ना किती डोकं भिन्न करणार आहे काही माहीत नाही. कारण होळी म्हटलं की मुलांचा उत्साह हा भारीच असतो. तर चला आता इकडलंही माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि आता कुकर वगैरे मी लावून दिलेला होता. कारण आता किचनमधलं तर सगळं ऑलमोस्ट झालेलंच होतं माझं. तर सगळे भांडे वगैरे ना मग जे काही काढलेले होते, तर ते सगळे खाली मी व्यवस्थित लावून दिले. आणि त्यानंतर किचन झाडून ना सगळी मी पुसून घेतली. कारण बाकीचं घरातलं तर सगळं झालेलंच होतं माझं, तिकडचं काहीच करायचं नव्हतं. आणि ही भांड्याची रॅक मी आता रिकामी करून घेतलेली होती.
कारण पुसून ती पेपर वगैरे बदलवून सगळे ठेवण्यापेक्षा म्हटलं चला बाहेरच काढून घेते आणि त्याला छान स्वच्छ करून घेते. कारण काही जास्त वेळ लागत नाही आणि थोडंसं वरच्यावर आपण थोडं घासून घेतलं की ती तेवढी जास्त खराबही होत नाही. म्हणून मग ना बाहेर काढून थोडंसं घासून छान त्याला पाण्याने वगैरे मी सगळं स्वच्छ करून घेतली. आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून मी बाकीचा सगळा स्वयंपाक केला होता, कारण आता सगळं झालं होतं माझं किचनमधलं. तर सकाळचं सगळं आवरून मी आता ना तुम्हाला सायंकाळी भेटते. तर मग अशी स्वयंपाक वगैरे केला, त्यानंतर मग थोडं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं एडिटिंगचं काम होतं ते केलं. आणि मग ट्युशनचे मुलं आलेले होते तर त्यांची ट्युशन वगैरे घेतली. त्याच्यामुळे मग ते सगळे डबे वगैरे ना भरायचे वगैरे राहून गेलेले होते. म्हणून आता ते सगळं करून घ्यायचं आहे. मात्र मुलांनाही भूक वगैरे लागेल म्हणून म्हटलं चला आधी स्वयंपाक वगैरे सगळा करून घेते. म्हणजे मग इकडे मला बघायचं काही काम नाही आणि माझ्या आरामात कामं होत राहतील. मात्र तेवढ्यात एक फोन आला म्हणजे माझ्या मैत्रिणीचा, आणि तिचाही फोन बऱ्याच दिवसानंतर आलेला होता. म्हणून थोडा वेळ तिच्यासोबत मी गप्पा वगैरे करत बसली. कारण आता मला सगळ्यांना भरण्या वगैरे भरायच्या होत्या. मात्र ते काम म्हटलं की थोडंसं आपल्याला बघूनच करावं लागतं की कुठल्या भरणीत काय भरायचं, कसं भरायचं. म्हणून आरामात आधी बोलून घेतला आणि त्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला. तर स्वयंपाकामध्ये आज सिंपल असं मसाले भात आणि थोडं दही होतं घरी बनवलेलं. तर जिऱ्याचा त्याला छान तडका वगैरे दिला मी, आणि थोड्या वाटाण्याच्या शेंगा तळल्या होत्या. आणि त्यानंतर ना सगळ्या भरण्या वगैरे भरायला घेतल्या. आणि रिकाम्या करताना तर भराभर त्या सगळ्यांना रिकाम्या होऊन जातात. मात्र भरताना त्या सगळ्या विचार करूनच कुठल्या गोष्टी कोणत्या ह्याच्यात भरायच्या आहे, कुठे ठेवायच्या आहे, ते सगळं बघावंच लागतं. कुठली भरणी कुठे आहे, काय आहे. तर चला मग मी ना ते सगळं भरून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावूनही दिल्या होत्या. आणि आज संपूर्ण दिवस ना कामात गेलेला होता. आणि किचनचं काम म्हटलं की जातच असतो पूर्ण दिवस. आणि आपण कसं थोडंसं काढतो म्हटलं तरी मग असं वाटतं चला हेही करू दे, तेही करू दे, आणि असं करता करता सगळ्या गोष्टी वाढतच जातात. आणि आवश्यकही असतात त्या सगळ्या गोष्टी, कारण आपण किचनमध्ये काम करत असतो त्यामुळे आपलं लक्ष सतत त्या सगळ्या गोष्टींकडे असतं. आणि ते सगळं खराब झालेलं वगैरे असलं की अजिबात काही मन लागत नाही ते सगळं स्वच्छ केल्याशिवाय. आणि चला सगळं किचन वगैरे छान मस्त असं क्लीन झालेलं होतं आणि सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागलेल्या होत्या. आणि सगळ्या भरण्या डबे वगैरे छान असे चमकून राहिलेले होते. तर चला सगळं झालेलं होतं आवरून, आणि ते सगळं बघून ना खूप छान वाटून राहिलेलं होतं अगदी किचन. तर असा होता आजचा संपूर्ण दिवस. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.